कथेमध्ये याआधी काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे आधीचे सर्व भाग नक्की ऐका. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 55. तुझ्या बाजूला ठेवू का बाळाला? ममताच्या आवाजानं नयनाला जाग आली. डिलिव्हरीनंतर नयना थोडी ग्लानीतच होती. ममताच्या आवाजाकडं तिनं डोळे किलकिले करून पाहिलं. बाळ रडतंय, भूक लागली असेल का तिला? ममता म्हणाली. त्यावरून नयनानं मुलगी झालीये हे समजून घेतलं. तितक्यात डॉक्टर मॅडम राऊंडवर आल्या. नयना, बरं वाटतंय का? आता खाण्यापिण्याची काळजी घे. बाळ थोडं नाजूकच आहे तब्येतीनं. तू व्यवस्थित खाल्लंस की बाळालाही चांगलं पोषण मिळेल. मघाच्या त्या आजीबाई कुठं गेल्या? तुझी आई आहे ना ती? जुन्या लोकांना या सगळ्या गोष्टी माहीत असतात. बाळासाठी, आईसाठी काय हवं नको ते चांगलंच माहीत असतं. डॉक्टर मॅडम लीलाबाईंना शोधत विचारत होत्या. सासूबाई आहेत तिच्या, आई नाहीये तिला. ममतानं माहिती पुरवली. हो का? असू देत. 2 दिवसांनी डिस्चार्ज देऊ शकतो. बाकी नंतर कधी चेकअपला यायचं ते मी सांगेलच. डॉक्टर बोलून निघून गेल्या. नयना बाळाकडं अगदी मायेनं बघत होती. किती छान! इवले इवले हात, इवलेसे पाय, छोटूसा चेहरा, नाजूकसे ओठ, डोक्यावर मऊशार जावळ. अगदी रूपाची खान आहे माझी लेक, लावण्यवती. म्हणूनच मीच तुझं नाव ठेवणार आहे, लावण्या. नयना मनाशीच बोलत होती. मनोमनी तिनं बाळाचं नावही ठरवलं होतं. गावावरून परत आल्यावर प्रणितही 1-2 वेळा हॉस्पिटलमध्ये येऊन गेला. लीलाबाई मात्र हॉस्पिटलमध्ये आल्याच नाही. ममता आणि मीनाक्षी आळीपाळीनं दवाखान्यात थांबत होत्या. नयनाला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. नयना घरी आली. लीलाबाई तिच्यासोबत एक शब्दही बोलल्या नाही की त्यांनी बाळालाही घेतलं नाही. दिवस पुढं सरकत होते. डिलिव्हरीनंतर नयनाच्या सोबतीला ममता होती. पण 15 दिवसांनी तिलाही तिच्या सासरी परत जावं लागलं. नयनावर घरातली सगळी जबाबदारी येऊन पडली. आता मात्र नयनाची तारांबळ उडू लागली. बाळाचं आणि घरातलं करता करता तिची दमछाक होऊ लागली. लीलाबाई कोणत्याच गोष्टीत सपोर्ट करत नसत. उलट नयनाला कसा कसा त्रास देता येईल हेच बघत होत्या. बघता बघता नयनाची मॅटर्निटी लीव्ह संपली. नयनाला परत ऑफिस जॉईन करायचं होतं. तिनं लीलाबाईंना लावण्याला सांभाळण्याविषयी विचारलं, पण त्यांनी असहमती दर्शवली. नयनानं ऑफिसमध्ये जाऊन विनंती करून अजून थोडी रजा वाढवून घेतली. 2 महिन्यांची वाढीव रजा तिला मिळाली. या 2 महिन्यात तिनं लावण्यासाठी पाळणाघर पाहिलं. पण एवढ्या छोट्या बाळाला तिथं ठेवणं तिला अवघड वाटू लागलं. त्यात लावण्या सतत आजारी पडायला लागली. नयनाला आता नोकरीपेक्षा लेकीची काळजी जास्त महत्त्वाची वाटू लागली.
2 महिन्यानंतर नैना परत ऑफिसमध्ये गेली. आता मात्र तिला रजा वाढवून मिळाली नाही. सॉरी नैना, तुमचं काम खूप चांगलं होतं, पण आमची कंपनी लहान आहे. तुमचं काम बघूनच 8 महिने आम्ही तुम्हाला अर्ध्या पगारावर रजा दिली, पण आता ते होऊ शकत नाही. तुम्ही सरळ कंपनी जॉईन करा किंवा नैनाचे सिनियर तिला बोलत होते. नैना रजेचा कालावधी संपला म्हणून परत ऑफिसमध्ये गेली होती. ठीक आहे सर, मी राजीनामा देते. माझ्या मुलीची तब्येत खूप नाजूक आहे. तिच्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सध्या तरी मी हा जॉब करू शकत नाही. नैनानं खिन्न मनानं राजीनामा देऊन टाकला. आपण केलेलं चूक की बरोबर हेही नैनाला कळत नव्हतं. बघता बघता लावण्या 1 वर्षाची झाली. या 1 वर्षात नैनानं तिच्या हातातली नोकरी गमावली होती आणि लीलाबाईचा, प्रणीतचा त्रास सहन केला होता. लीलाबाई दोघांमध्ये भांडणं लावून देत. लावण्याचं सतत आजारी पडणं तिच्यासाठी काळजी वाढवणारच होतं. एक दिवस लावण्याला ताप भरली. नेमका प्रणीतही त्या दिवशी घरीच होता. नैना लावण्याला घेऊन दवाखान्यात निघाली होती. 1 मिनिट नैना, मी पण सोबत येतो, प्रणीत तिला म्हणाला. आज कुठून दिवस उगवला नेमका? लेकीची तरी काळजी वाटते. तेवढं तरी बरंय, नैना मनातल्या मनात बोलत होती. आज बघतोच, खरंच दवाखान्यात जातेस की कोणत्या यार दोस्ताला भेटायला जाते? आई त्या दिवशी म्हणालीच होती, नक्की काहीतरी गडबड आहे. बाकीच्या लोकांचे लेकरं असे सतत आजारी पडत नाहीत. हिचंच लेकरू कसं काय आजारी पडतं? सगळं खराबच कसं माझ्या नशिबात आलंय काय माहीत. प्रणीत बडबड करत तयारी करत होता. नैनाचा कंठ दाटून आला होता. तिला वाटलं प्रणीतला चांगलं खडसावून उत्तर द्यावं, पण तिनं लावण्याकडं पाहिलं. तापेनं ती अगदीच मलूल झाली होती. प्रणीत सोबत वाद घालण्यापेक्षा लावण्याला दवाखान्यात नेणं तिला जास्त महत्त्वाचं वाटलं. लावण्याला घेऊन दोघं दवाखान्यात गेले. तिथून परत निघताना प्रणीतचा एक मित्र त्यांना भेटला. त्या मित्रासोबत त्याची बायको आणि छोटा मुलगा देखील होता. प्रणीतचं आणि त्याचं जुजबी बोलणं झाल्यावर दोघं तिथून निघाले. प्रणीत कार चालवत होता. नैना लावण्याला घेऊन बसली होती. रडून रडून थकून लावण्या तिच्या मांडीवर झोपली होती. बघितलं कशा राहतात दुसऱ्या बायका? नाहीतर आपण. बघा जरा स्वतःकडं. काय तो अवतार. गुण नाही तर नाही, रूप तरी असावं ना माणसाजवळ. तू ना छाताडावर ठेवलेला एक धोंडा आहेस. साली स्वतःही मोकळं जगत नाही आणि मलाही जगू देत नाहीस. तू ना माझ्या आयुष्याला लागलेला एक गजकर्ण आहेस. सगळं आयुष्य बर्बाद करून ठेवलंस माझं. प्रणीत अगदी
तोंडाला येईल ते बोलत होता. मी मी तुमचं आयुष्य बर्बाद केलं? जी गोष्ट आपल्याजवळ असते ना, तिची आपल्याला कधीच किंमत नसते. मीही जर दुसऱ्या कुणाची बायको असते तर तुम्हाला माझ्याबद्दलही असूयाच वाटली असती. नयनाचा संयमाचा बांध आता तुटायला लागला होता. काय होईल पुढं पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.